नमस्कार. चातुर्मास प्रारंभ झालेला आहे. हा चातुर्मास हा काळ आपला साधना, भक्ती आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. या काळात कोणतेही आपण जप केले, व्रत केले, पूजा केली तर त्याचे फळ आपल्याला 1000 पटीने मिळतं असं सांगितलेलं आहे. पण या काळामध्ये काही खास अनुष्ठान केले तर आपल्याला ते जास्त फळदायी राहील. सर्वात महत्त्वाचं अनुष्ठान म्हणजे गायत्री जपाचे अनुष्ठान करणे. सर्वात सोपं आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्यातून चूक होणार नाही असे अनुष्ठान आहे. दुसरं, रुद्राभिषेक करून घ्यावा. लघुरुद्र, महारुद्र ह्या प्रकारचे रुद्राभिषेक आपण या काळामध्ये केले तर अतिउत्तम राहील. श्रावण मासात केले तर अतिउत्तम राहणार. व्रत कुठले करावेत? एकादशी, श्रावणी सोमवार, प्रदोष व्रत हे सर्व व्रत केले तर ते सुद्धाही 1000 पटीने फळदायी आपल्यासाठी राहील. भागवत पारायण करणं हे सुद्धाही अतिशय उत्तम मानलं गेलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये आपण दान करावे. ते कुठल्याही प्रकारचे दान असावे. अन्नदान, वस्त्रदान, कुठल्याही आपल्या कुवतीनुसार आपण दान हे करावे. या काळामध्ये केलेले दान हे आपल्याला 1000 पटीने जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होईल. ह्या काळात केलेली कुठलीही पूजा, व्रत हे आपल्या आत्मशुद्धीसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या पितरांसाठी सर्व काही अनुष्ठानं ही सर्व उत्तम मानली गेलेली आहे. चातुर्मास म्हणजेच आपल्या आत्मशुद्धीचा काळ आहे. तर याच चातुर्मासामध्ये आपण सर्वांनी एकत्रित होऊन आपली आध्यात्मिक उन्नती करून घेऊयात. धन्यवाद.